स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण हा जो व्हिडिओ बनवत आहे हा व्हिडिओ जो आपला सामाजिक न्याय विभागाअंतर्गत इतर मागास बहुजन कल्याण विभाग हा नवीन विभाग चालवण्यात येत आहे. या संदर्भातील जे काही भरती आहे आणि नवीन वसतिगृह सुरू झालेले आहेत. आता 72 वसतिगृह शासनाने सुरू करतो म्हटलं, परंतु 72 वसतिगृह अजूनपर्यंत सुरू झालेले नाही आहेत. परंतु काही ठिकाणी जे आहे विदर्भातील 5-6 जिल्हे आहेत, या जिल्ह्यांमध्ये मात्र सुरू झालेले आहेत ही वसतिगृह. मग या वसतिगृहामध्ये जे काही कर्मचारी लागणार आहेत किंवा महाज्योतीसारख्या ज्या विभागामध्ये कर्मचारी लागणार आहेत, या कर्मचाऱ्यामध्ये हे जे कर्मचारी आहेत ह्या कर्मचाऱ्यांची भरती शासनाने नियमित नुसार भरायला पाहिजे, एक जाहिरात काढून भरायला पाहिजे. परंतु शासन यानुसार ही भरती न करता कंत्राटी पद्धतीनं म्हणजे आउटसोर्सिंग जे काही बाह्य यंत्रणा आहे या बाह्य यंत्रणेला याचा टेंडर दिलेला आहे आणि त्या माध्यमातून ही भरती करणार आहेत, हे या ठिकाणी स्पष्ट होत आहे. हे आजच्या लोकसत्ता पेपरची ही बातमी आहे. विद्यार्थी मित्रांनो, ह्या आपल्यासाठी सांगू इच्छितो की विद्यार्थ्यांना नियमित भरती, जे विद्यार्थी अभ्यास करत आहेत, जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा गेल्या 4 वर्षापासून 7 वर्षापासून 5 वर्षापासून अभ्यास करत आहेत, कोरोनातही त्या विद्यार्थ्यांची 3 ते 4 वर्ष निघून गेलेली आहेत. ह्या सर्व गोष्टी होत असतानासुद्धा शासन 3-3 वर्षाच्या या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना म्हणजे इतर जे कंत्राटी शिक्षक कंत्राटी जे काही भरती आहे ही कंत्राटी भरती या ठिकाणी करताना दिसत आहे. काही 10 ते 15 दिवसाआधीच शासनाने सांगितलं होतं की आम्ही ही भरती या पद्धतीने करणार नाही, परंतु आजच्याच पेपरची ही बातमी आहे. या ठिकाणी आपल्याला दिसत आहे की OBC विभागामध्ये कंत्राटी भरतीचा आदेश आणि आदेशसुद्धा या ठिकाणी काढलेला आहे. मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या कंपनीची निवड या त्यांनी आपल्याच जवळच्या किंवा आपल्याच एखाद्या मित्राच्या कंपनीला हा टेंडर दिलेला असतो आणि त्यातूनच हे भरलेले असतात, म्हणजे जे काही कर्मचारी आहेत ते भरलेले असतात. आणि हे जे कर्मचारी आहे हे कर्मचारीही भरतानाही यांना तुटपुंजा पगारावरती यांना काम करून घेतलं जातं आणि शासनाचे याच पद्धतीने शासनाचे जे काही इतर जो खर्च आहे हा खर्चसुद्धा या ठिकाणी वाचत असतो आणि पेमेंटसुद्धा या ठिकाणी वाचत असतो. शासन यानुसारच कायमस्वरूपी भरती करत असते. आपण बघायचं इथं विद्यार्थी मित्रांनो, आपला ही आजच्या लोकसत्ताची बातमी आहे. आपण यात काय दिलेलं आहे हे आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो बघा, OBC विभागामध्ये कंत्राटी भरतीचा आदेश, मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या कंपनीची निवड, 3 वर्ष नियमित पदभरती नाही. या शासनाने स्पष्ट केलेलं आहे की OBC विभागाच्या शासन निर्णयानुसार सेवा पुरवठादार कंपनीच्या कार्यादेशाच्या दिनांकापासून पुढील 3 वर्षापर्यंत किंवा यापेक्षा पुढील आदेश येईपर्यंत बाह्य यंत्रणेद्वारे मनुष्यबळ पुरवठा करता येणार आहे. त्यामुळे पुढील 3 वर्ष नियमित पदभरतीची शक्यता धूसर असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. जे आपण याआधी एक व्हिडिओ बनवलेला होता की 870 जागांची भरती या मनुष्य आपलं जे इतर मागास बहुजन कल्याण विभाग आहे या ठिकाणी होणार आहे. परंतु शासन या ठिकाणी परीक्षाही घेत नाही आहे आणि काहीच करत नाही आहे. हे कंत्राटी भरतीच्या माध्यमातूनच ही भरती केली जात आहे या ठिकाणी दिसत आहे. बघा, नागपूर इतर कल्याण बहुजन विभाग, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, इतर मागासवर्गीयांच्या वसतिगृहासाठी बाह्य स्रोताद्वारे मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या सेवा पुरवठादार कंपनीची निवड करण्यात आली आहे. एक कंपनी यांनी निवडलेली आहे. या माध्यमातून OBCच्या विभागात 870 कंत्राटी पदांची भरती होणार आहे. विशेष म्हणजे राज्य शासन कंत्राटी भरती करणार नाही असे जाहीर केले असताना देखील विविध विभागामध्ये सेवा पुरवठादार कंपनीमार्फत आपण बघा या ठिकाणी दिलेलं आहे, डायरेक्टली सांगत आहे की राज्य शासन कंत्राटी भरती करणार नाही असं सांगितलं असताना सुद्धा या ठिकाणी ही कंत्राटी भरती केली जात आहे. दिसत आहे आपल्याला विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी बघा, विविध विभागांमध्ये सेवा पुरवठादार कंपनीमार्फत कंत्राटी भरती सुरूच असल्याचे चित्र आपल्याला दिसत आहे. कामगार विभागाच्या 14 मार्च 2023च्या निर्णयाद्वारे सर्व शासकीय व निमशासकीय संस्था महामंडळामध्ये आवश्यक कर्मचाऱ्यांची कंत्राटी भरती सुरू झाली होती. त्यासाठी 9 संस्थांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र हा निर्णय केवळ मंत्रालय किंवा इतर ठिकाणी, हे बघा 2023चा निर्णय या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला, या ठिकाणी निर्णय दिसत आहे. 9 संस्थांची नियुक्ती झाली होती हे आपल्याला माहिती आहे, संपूर्ण गाजलेला विषय होता हा. परंतु यांनी म्हटलं होतं की मंत्रालय किंवा शासकीय विभागाला पुरता मर्यादित न ठेवता शासनाने व्याप्ती वाढवलेली आहे. महापालिका, नगरपालिका, महामंडळापर्यंत वाढवल्याचे आपल्याला दिसत आहे. विद्यार्थी मित्रांनो,
महामंडळातर्फे वाढवल्याचे विद्यार्थी संघटना आणि राजकीय पक्षांनी आंदोलन उभारले आहे। यामुळे हे पाप आघाडी सरकार असल्याचा आरोप करीत कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 20 ऑक्टोबर 2023 रोजी केली। 31 ऑक्टोबरला कंत्राटी भरती रद्द केल्याचा निर्णय झाला। बघा इकडे बघा, शासनाचा गेम बघा तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, कारण आपण सर्व अभ्यास करणारे विद्यार्थी आहोत, तुमच्यापैकीच आम्ही एक आहोत। बघा 31 ऑक्टोबरला बघा शासनाचा निर्णय काय झाला, तर बघा तुम्ही या ठिकाणी बघा 31 ऑक्टोबरला निर्णय दिला शासनाचा रद्द करण्यात आला होता। शासनाचा निर्णय हा रद्द करण्यात आला। आणि शासनाच्या विविध विभागामध्ये कंत्राटी भरती सुरूच असल्याचे चित्र या ठिकाणी दिसत आहे। इतर बहुजन कल्याण विभाग आस्थापनेतील विविध विभागांच्या सुधारित आकृतीबंध तयार करण्यात आला। यानुसार बाह्य यंत्रणेद्वारे 870 पदे भरण्यात येणार आहेत। यासाठी यस इन्फोटेक इंटरनॅशनल लिमिटेड, पहा कोणत्या कंपनीला हा टेंडर मिळालेला, पहा यस2 इन्फोटेक इंटरनॅशनल लिमिटेड या सेवा पुरवठादार कंपनीची निवड या ठिकाणी करण्यात आली आहे। कंत्राटी भरतीमुळे राज्यातील वातावरण तापण्याची शक्यता आहे। विद्यार्थी मित्रांनो पहा, ही जी 870 जागांची जी काही कंत्राटी भरती आहे, हे जर कंत्राटी भरती विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला या ठिकाणी सरकारचा गेम या ठिकाणी दिसत आहे की इकडे शिक्षक भरती कंत्राटी, इकडे क्लास 4चे जे काय आहे BVG क्रिस्टल कंपनी कंत्राटी, नंतर संपूर्ण भारतभर कंत्राटी आहे BVG सारखी कंपनी किंवा क्रिस्टलसारखी कंपनी, त्यात आता शिक्षक भरती कंत्राटी आणि त्यात OBC विभागामध्ये सुद्धा कंत्राटी भरती तुम्हाला दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि दुसरीकडे तुम्ही जर विचार करतो म्हटलं तर बघा या ठिकाणी बघा तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, समाज कल्याण विभागामध्ये 95% पदेसुद्धा रिक्त दिसत आहे, तरी शासनाचे याकडे दुर्लक्ष आहे। या शासन कधीच ही भरती करणार आहे की नाही, कारण तुम्ही जर समाज कल्याण विभागामध्ये जाऊन बघितलं विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला एका व्यक्तीकडे 2-2, 3-3, 4 जागे बघा 55% या ठिकाणी रिक्त दिसत आहे। उच्च न्यायालयाची नाराजी या ठिकाणी झाली आहे की कारण एक आपले जे आहेत गजबे साहेब यांनी ही याचिका टाकली होती। या याचिकेवरती या जे गजबे आहेत यांनी ही याचिका टाकली होती, यावरच हे उत्तर देण्यात आलं आणि यात शासनाकडून काय उत्तर येईल हे अजूनपर्यंत माहीत नाही विद्यार्थी मित्रांनो। असा अन्याय जो आहे हा सर्व अन्याय आपल्यावर होत आहे, तरी विद्यार्थी मित्रांनो सांगू इच्छितो की आपल्याला यावरती लढा उभारणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो, तरच आपण आपल्या स्पर्धा परीक्षा, आपलं फॅमिली आणि बाकी ज्या गोष्टी आहेत त्या आपण चांगल्या पद्धतीने पार पाडू शकतो। कारण आपल्याला कंत्राटी पद्धतीने जर जॉब मिळत असेल तर तो काही 3 वर्ष, 2 वर्ष, 11 महिने याच्यावरती मिळणार आहे आणि आपल्या फॅमिलीचं काय हे महत्त्वाचा मुद्दा आहे। याकरता आपल्याला सर्वांना एकत्रित येणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो। आपण जेव्हापर्यंत एकत्रित येणार नाहीत तेव्हापर्यंत आपला कोणताही या ठिकाणी इतर ज्या गोष्टी आहेत त्याचा आपल्याला उहापोह करता येणार नाही विद्यार्थी मित्रांनो। यासाठी हा व्हिडिओ बनवलेला होता। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। ही जी बातमी आहे ही बातमी विद्यार्थी मित्रांनो आपल्या टेलिग्रामचं जो चॅनल आहे, टेलिग्रामचं चॅनल, त्या टेलिग्राम चॅनल स्नेहनील्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवर मी टाकणार आहे। ही जी बातमी आहे ही बातमीसुद्धा टाकणार आहे। आपल्या ज्या काही इतर संघटना असतील त्या संघटनेने एकत्र यायचं आहे आणि याकरिता विद्यार्थी मित्रांनो आपल्यालासुद्धा लढा द्यायचा आहे। नुसतं अभ्यास करून काही उपयोग नाही विद्यार्थी मित्रांनो। जर शासन जागाच काढत नसतील तर आपल्या अभ्यासाला काय अर्थ असणार आहे, आपण कुठे पास होणार आहोत आणि कधी नोकरीवर लागणार आहोत। असंच आपलं आयुष्य 10 वर्ष 8 वर्ष अभ्यासामध्ये जाणार विद्यार्थी मित्रांनो। आणि कुठेतरी अशा कंत्राटी भरती जर शासन करत असेल तर नियमित वेतनावर आपण कुठे काम करणार आहोत आणि आपण आपली पिढी जे फर्स्ट जनरेशन आहे ते सुद्धा नोकरीत येणार नाही विद्यार्थी मित्रांनो। याचासुद्धा आपल्याला सर्वांना विचार करायचा आहे। यासाठी आपल्याला ही जर बातमी किंवा इतर जे अपडेट्स असतील हे अपडेट्स आपल्याला कायमस्वरूपी पाहिजे असल्यास आपण स्नेहनील्स आर्ट ऑफ टीचिंग या टेलिग्राम चॅनलला आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकतो, त्याला जॉईन व्हायचं आहे विद्यार्थी मित्रांनो। या सर्व कंत्राटी धोरणाचा आपल्या सर्वाला विरोध करणं गरजेचं आहे। पुन्हा एक सांगू इच्छितो की तुम्ही ज्या माझा जो व्हिडिओ आपण बघत असाल तर ज्या क्षेत्रामध्ये तुमचे आमदार असतील, आपल्या आमदारामध्ये जे पुढारी असतील किंवा इतर जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा इतर जे व्यक्ती असतील आणि जे पक्षाचे कार्यकर्ते असतील, कोणताही पक्ष असो, त्या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना याचा जॉब विचारा, याचा प्रश्न विचारा आणि त्यांच्यासमोर स्वतः एक निवेदनं आणि स्वतः त्यांना उत्तरं विचारा। ज्या वेळेला कुठे लोकसभाची काही मीटिंग असते किंवा कुठेतरी ते भेटायला येतात त्या ठिकाणी लोकांमध्ये त्यांना प्रश्न विचारा, म्हणजे ते उत्तर काय देतात हे तुम्हाला समजेल विद्यार्थी मित्रांनो। आणि त्यांना स्वतः विचारा,
त्याच्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. सर्वांनी एकत्र येणं, युनिटी करणं. जे स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आहे त्यांच्यावर तर हा होणारा अन्याय आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. विद्यार्थी मित्रांनो, याही बातमीतून आपल्याला दिसत आहे की समाज कल्याण विभागाने 95% पदे अजूनही रिक्त आहेत. विचार करा, 95% म्हणजे अर्धे पदं रिक्त आहेत. 100% जर जागा असतील त्यातले 55% रिक्त आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हा विचार करा. आणि समाज कल्याणच्या जागा ह्या एका व्यक्तीकडे 2-2, 3-3, 4 आहेत हे आपल्याला माहिती आहे. आणि हे आपण जाऊन तुम्ही विचारू पण शकता. ही वास्तविकता आहे. यामुळे एकत्र येणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, यासाठी हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंटद्वारे कळवा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.